केंद्रात जाऊन आलो आणि केंद्रामध्ये गुरुचरित्र होता, पण गुरुचरित्र कॅन्सल झालं. हे काय नीट बस. श्री समर्थ. समू ए बच्चो, उघडं झोपलं ग माये पोरग. समर्थ कोण उठलं तर काय माहिती. ए उठा बच्चो, उघडं का झोपलं हे पोरग. उठा. हॅलो फॅमिली, गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ किती सुंदर सकाळ आहे. सगळ्यांना खूप खूप गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी असं वाटतं ना की कोणीच नसावं, मस्त छान थंड वारा असावं, शांतता ज्यांना पाहिजे, पीसफुल लाईफ ज्याला म्हणतो. तर सकाळी उठून बघा, एकदम लवकर उठा बघा, तुम्हाला किती चांगलं प्रसन्न असं वाटणार आहे. तर आता आम्ही लवकर का उठलेलं आहे, कारण की आम्हाला गुरुचरित्रासाठी जायचं होतं. त्यासाठी मी लवकर उठलेले आहे आणि आता मुलांना उठवत आहे. अरे जेवायला है ना, खाना भी बाद में मिलने वाला है. तो 12-1 वाजता जब सब लोग खाएंगे तब. चला बघू माझं दूध चाय. जाना था तुझ्या. मला वाटतच होतं बरं. जाऊ दे चल, एका निमित्तानं लवकर उठलो. आज कामं होती लवकर माझ्या. काय करणार आता मी, मुद्दा म्हणून केले का बेटा मी. मला काय हौस होती का. मला सुटू वाटत नाही, तुला माहिती आहे ना, मला सुटू वाटत नाही. तयारी वगैरे सगळी केली. एवढं मी रात्री 2 वाजेपर्यंत एडिटिंग करत बसले होते की आज व्हिडिओ अपलोड होणार आहे. इसको निकाल यार, कहीं पे भी अटक रहा है. ये मेरे बनियन पे ऐसे गोल पटक गया. कैसे होता है वो. इतने जोर से लगा इसका, ये ना इधर जोर से लगा तो छाती में दर्द हो रहा है. चांगलं राहतं. वरचं खालचं काढून दे वाटलं तर पप्पाला सांग, हे वरचं खालचं काढून द्यायला. तो पण मी रात्री 2 वाजेपर्यंत एडिटिंग करत बसले होते. म्हणजे कसं मला असं वाटलं की नाही, आज जर गुरुचरित्र असलं तर मग वेळ भेटणार नाही एडिटिंगला. आणि कारण गुरुचरित्र कसं जास्त वेळ लागतो ना त्याला, तर वेळ भेटणार नाही म्हणून मी रात्री 2 वाजेपर्यंत बसले होते. आणि आज फोन केला त्या ताईंना, तर ते ताई म्हणे की आज गुरुचरित्र नाही आहे, बाया नाही म्हणत आहे. आता त्यांच्या सोयीनुसार ठेवतील, आता ते कधी काय ठेवत नाही, पण कॅन्सल झालं. मग आता काय करणार, जाऊ दे चला. आता पोरांना वगैरे उठवलं. समज आज स्कूल पण नाही गेलं, त्याला लवकर उठवले मी की त्याला जाऊ द्या म्हणून. मी 7:30 वाजता फोन केला होता. जर लवकर फोन केला असता तर कदाचित समर्सची शाळा आज मिस झाली नसती. जातच का पण पप्पा सांगू का सोडून यायला. थोडं उशीर झालं. काय झालं, काहीतरी रिझन सांगून जाऊन ये ना. विचार फोन करून बघ पप्पाला. जाऊ देतात तर विचार. काही म्हणणार रे मम्मी पप्पा कुछ नहीं, पप्पा छोड़ देंगे मुझे, पर वो टीचर नहीं बोलते मेरे को ऐसे. तर अशी गोंधळ झालेली आहे आज. मग तर मी विचारतो, पप्पाने हा म्हटलं तर जातो मी स्कूलला. एक तर टीचरला फोन करून विचार, नाही तर पप्पाला फोन करून विचार. उगा घरी बसण्यापेक्षा जाऊ नये, नाही तर जाऊ दे. स्वामी चरित्र सुट्टी झाली ना. तर आता तुम्हाला जसं सांगितलं की मी तर म्हणले की गुरुचरित्र नाही, नव्हतं ॲक्च्युली गुरुचरित्रचा प्लॅन होता आज, म्हणून मी लवकर उठले. आणि सकाळी मी रात्री 2 वाजेपर्यंत एडिटिंगसुद्धा केलं की नाही, मग गुरुचरित्र कसं जास्त टाईम टेकिंग असतो, वेळ लागणार आहे, 5-6 वाजून घेतो, मग दुपारी व्हिडिओ कसं होणार, म्हणून रात्री 2 वाजेपर्यंत एडिटिंग केलं. आणि सकाळी उठले, सकाळीच पण सगळे कामं झाले. मग जाण्याच्या आधी एकदा फोन लावा म्हणलं, तर त्यांनी सांगितलं की नाही आज गुरुचरित्र नाही आहे, तर आज स्वामी चरित्र त्यांनी घेणार आहेत, तो पण 11 वाजता. तर म्हणे की ठीक आहे, तोपर्यंत कामं करून घेऊया.
म्हणजे सांगायचं तात्पर्य हे की आपण सगळ्या गोष्टी प्लॅन करत असतो पण आपल्या प्लॅनिंगनुसार काहीच घडत नाही. इवन विदिन अ सेकंड काय होणार आहे आपल्यासोबत आपल्याला माहिती नसतं ना. आणि आपण किती प्लॅनिंग करून ठेवलेल्या असतात सगळ्या गोष्टी की मी हे करणार आहे ते करणार. आणि असं वाटत होतं समर्थला मी बसून घेतलं की बाबा शाळेला जाऊ नको म्हणून, मग त्याचा पण वेस्ट होऊन गेला. पण स्वामींनी ते करून घेतलं. एकतर गुरुपुष्यामृत योगमध्ये झालेलं आहे सर्वात महत्त्वाचं. गुरुपुष्यामृत म्हणजे गुरुवारी आहे आणि स्वामींचा वार आहे आणि पितृपक्ष आहे, तर त्यानिमित्तानं चला ठीक आहे काही ना काही झालं आपल्याकडून पूजा पाठकर्म आणि आम्ही जायला आणि नेमकं म्हणलं की नाही तुम्ही यजमान म्हणून बसा. म्हणजे आमच्यासाठी ऑलरेडी स्वामीने काहीतरी दुसरा प्लॅन केला होता आणि आम्ही दुसरं काहीतरी विचार करत होतो. तर लाईफमध्ये तेच आहे. मी हमेशा म्हणते लाईफ इज अबाउट सेकंड चान्स. म्हणजे काय असतं की फर्स्ट चान्स तो असतो जे आपण आपल्या मनाने करत राहतो, काही हे करणार ते करणार, पण तो काही रिॲलिटी में होत नाही. सेकंड चान्स जो असतो म्हणजे जे देव आपल्यासाठी डिसाईड करतात तेच ॲक्च्युली आपली लाईफ आहे आणि तसंच घडत जातो. तर आम्ही जाऊन आलो आता केंद्रामध्ये जाऊन मस्त पूजा करून आली. आज तसं गुरुचरित्र होता पण गुरुचरित्र नाही झाला. आता आम्ही केंद्रात जाऊन आलो आणि केंद्रामध्ये गुरुचरित्र होता पण गुरुचरित्र कॅन्सल झालं. हे काय नीट बस. गुरुचरित्र कॅन्सल झाला आणि स्वामी चरित्राची मस्त हवनयुक्त अशी आम्ही पूजा करून आली आता. आणि गुरुचरित्राला जायचंय म्हणून समोरनी सुट्टी घेतलं आणि श्रीला तर आज सुट्टीच आहे कारण त्यांची टीचर्सची ट्रेनिंग आहे त्यासाठी सुट्टी झाली. आणि आता शाबू वगैरे करू आपण कामं करू. फराळी करायचे आहेत. 1:30 वाजलेले आहेत आणि चला मग आता चला समर्थला आता भूक लागली आहे. त्याचा पण उपवास आहे आणि मेन म्हणजे मी त्याला सुट्टी करा शाळा सोडून तुम्ही हे करत आहे. म्हणजे माझं म्हणणं आहे गुरुचरित्र जे नॉर्मली 7 दिवसाचा असतो, 7 दिवस मुलं नाही करू शकत लहान लेकरं की त्याच्यामध्ये एकतर नियम्स खूप असतात. तर माझं म्हणणं की 1 दिवसाचं आहे, खूप जवळ आहे, केंद्र 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि 1 दिवसामध्ये म्हणजे नियम काही न पाळता त्याच्याद्वारे जर होत असेल त्याच्यामुळे त्याला मी राजी केले होते आणि तो राजी पण झाला होता. आणि बघा काहीतरी वेगळं झालं काय माहिती. गुरुचरित्र आता त्याच्या हाताने कधी होणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब. चला आता फराळ करूया. खूप भूक लागलेली आहे. समोरची चिडचिड होत आहे खूपच. चला मग आपण सगळेजण फराळ करूया.